तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ मी बनवलेला नव्हता कारण की माझी तब्येत थोडी व्यवस्थित नव्हती. आजचा मुद्दा खूप चांगला आहे आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दिव्यांगांना पेन्शन आलेली नाही. ज्या दिव्यांगांना पेन्शन आलेली नाही, का नाही आली, का बद्दल नाही आली, याबद्दल आज मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. तसं पण सर्वांना मी मागं पण एक व्हिडिओ सांगितला होता, तहसीलमध्ये आपला डॉक्युमेंट द्यावा लागतात, KYC करावं लागतं, त्याबद्दल आज ही पूर्ण माहिती आहे. माझे असे बरेच मित्र आहे, काही ब्लाइंड मित्र आहे आणि काही अस्थिव्यंग मित्र आहे. त्यांना आणखी पण पेन्शन आलेली नाही. ती पेन्शन का बरं नाही आली तेच मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला सांगू शकतो. बघा, आपलं UDID कार्ड असतो आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड. हे आपल्याला लिंक करणं म्हणजे KYC करणं गरजेचं आहे. म्हणजे UDID कार्डला आधार कार्ड जोडणं हे गरजेचं आहे. पण काय होतं, आपण करायला जातो पण होत नाही. का होत नाही तर आपल्या नावामध्ये कुठं ना कुठं चूक असतात किंवा आपल्या नावाच्या समोर किंवा वडिलांच्या नावाच्या समोर किंवा सरनेममध्ये थोडा चूक असतो. आणखी दुसरं सांगायचं म्हटलं, तुमची जन्मतारीख त्यामध्ये पण तुमचं चूक असू शकते. तिसरं म्हणजे तुमचा ॲड्रेस, त्यामध्ये पण तुमचं KYC होत नाही. तुम्हाला जर प्रॉपर KYC करायची असेल तर एक म्हणजे UDID कार्ड आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड. हे दोन आहे, एक सारखे असले पाहिजे, सेम असले पाहिजे. यामध्ये तुमचा ॲड्रेस, यामध्ये तुमची जन्मतारीख, यामध्ये तुमचं पूर्ण नाव व्यवस्थित असलं गरजेचं आहे. त्यानंतरच तुमची KYC होणार आणि प्रत्येक तहसीलमध्ये जाऊन आपली KYC करा. आता जे दिव्यांगांनी आतापर्यंत KYC केलेली नसेल त्यांनी पटकन जाऊन KYC करा, कारण की बऱ्याच दिव्यांगांना पेन्शन आतापर्यंत मिळाली नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप म्हणजे जे दिव्यांगांना पेन्शन आलेली नसेल त्या दिव्यांगांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपली पेन्शन का येत नाही, का येत नाही. तर मी म्हणजे तहसीलदारासोबत पण बोललो. हाच विषय होता की आधार कार्डवर त्यांचं नाव वेगळं आहे, जन्मतारीख वेगळी आहे. एक माझा मित्र आहे ब्लाइंड, त्याचं फक्त जन्मतारीख UDID कार्डवर वेगळी आहे आणि आधार कार्डवर वेगळी आहे, म्हणून त्याचं KYC होत नाही. तो तहसीलमध्ये पण गेला होता. त्याला सांगण्यात आलं की तुझं UDID कार्डवरचं आणि आधार कार्डवरचं जन्मतारीख वेगळी आहे, म्हणून तुझं KYC होत नाही. तर हे तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना पण व्हिडिओमध्ये काही समजलं असेल मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटचं नक्की उत्तर देणार आहे. आणि मला बरेच असे क्वेश्चन आहे, मी तुम्हाला एकानंतर एक सांगणार आहे. मी ट्रेनमध्ये गेलो, बसमध्ये प्रवास केला, बसमध्ये काय झालं, ट्रेनमध्ये काय झालं. त्यानंतर आता मी ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो, 5% निधी, त्यानंतर घर टॅक्स, याबद्दल बऱ्याच गोष्टी तिथे बोललेल्या आहे. या एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्हाला कोणती गोष्ट ऐकायला पहिले आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.